कसं आहे बघितलं की भीती वाटते का नाही? मला पण बघितल्या भीती वाटली होती. आपल्या हॉटेल शिवशाही जवळ ही कुत्रा आलं होतं. प्युअर जर्मन शेपर्ड या जातीची ही फिमेल आहे. पण राव बिचारीचे डोळे गेले दोन्ही पण डोळ्यानं काही दिसत नव्हतं तिला. बिचारीला लई भूक लागली होती. धडपडत अन्नाच्या शोधात फिरत होती. आईला माणूस पण किती वाईट आहे ना. तिच्या चांगल्या काळात तिचा फायदा घेऊन असल्या वाईट काळात तिला असं सोडून दिले की ती काय बी करा. इथलं कर्म इथंच फेरायचं आहे. त्यामुळे रांड्याच्या असलं काही करू नका. माणसागत सरळ वागा. तर मायेनं तिच्या अंगावर हात फिरवला. पण तिच्या आईला तिचा असला हाल बघून मला लय वाईट वाटत होतं. मग उठलो आणि गेलो हॉटेलमध्ये. मावशीला म्हटलं लवकर 2 चपात्या करा. मावशीने पण लगेच चपात्या करून दिल्या. गडबडीनं फास्ट मध्ये गेलो की आणि कुठेतरी जाईल म्हणून. पण नाही राव, गाडाखाली तशीच बसली होती. तिला राव नीट चालायला पण येत नव्हती. आईला ही अशी वाईट वेळ कुणावरच देवानं येऊन दिली नाही पाहिजे. बिचारीचा हाल बघून लय वाईट वाटत होतं. आणलेली चपातीला खायला दिली, पाणी बिनी पाजले. तेव्हा कुठे जरा ती शांत झाली. माझं मला जरा चांगलं वाटलं. खरंच राव, कोणी असं अडचणीत असेल तर तिला चांगल्या मनानं मदत करा. खरंच आपल्या मनाला एक वेगळं समाधान मिळते. खरंच मनापासून करून बघा आणि मग मला सांगा. माझे मित्र पशुवैद्यकीय डॉक्टर विराज पाटील यांना मी फोन केला. या आजारावर काय उपचार होईल का विचारले. डॉक्टर म्हणले तसं काय आपण सांगू शकत नाही. स्टेज पुढे गेल्या तरी पण आपण प्रयत्न करून बघूया. खरंच राव, अडचणीत असणाऱ्या मुख्य प्राण्यांची मदत करा. पुण्य मिळते की नाही काय माहित नाही, पण मनाला समाधान मात्र लय मिळते बघा. परत माझ्या एका मित्राने याला सांभाळायला नेलं.